रापीचा निघलाय ना. मी त्याला बॉम्बला बोलत होता की चावल्या की 2 मिनिटं माणसाला मारून टाकते. बरोबर. मग मी त्याला इथं मारला फटका. मारलाय का? त्याला थोडंसं मारलं, त्याला झाकून ठेवला पटक्यात. मग इतकं मी तिच्यापासून पहिला लांबच आहे, पण सगळं लांब आहे. मग ते झाकून ठेवलं. तुम्ही मोठा आवाज येतो त्याच्यात. कुकरच्या शिट्टी सारखा. तर आपण थोडं मागं थांबा. कुकर. मला माहित नाही. हो सगळाच व्हिडिओ काढा बरं कशी. नमस्कार मित्रांनो, मी वन्यजीव रक्षक आकाश. तर मित्रांनो, आपल्याला जशी माहिती मिळाली त्याच्या अकॉर्डिंग आपण पिरंगुटमध्ये लोकेशन आलोय. त्यांच्या घरामध्ये एक विषारी जातीचा साप. तर त्याला आपण पहिलं सुरक्षितपणे बाहेर काढू, नंतर त्याची राहिलेली इन्फॉर्मेशन देऊ. पळणार नाही. नाही की लागलं रे. लागेल ना. नाही. तर हा आपल्या भागातला विषारी जातीचा साप आहे. मराठीमध्ये घोणस. आणि थोडक्यामध्ये अशी कॉईल केली की समजून जायचं की तो खूप अग्रेसिव्ह आणि चिडलेला आहे. त्याचा पॅटर्न तुम्ही बघू शकता. आजगरासारखी त्याची डिझायनिंग असते, पण भरपूर लोक त्याला बिनविषारी साप म्हणून पकडायचा प्रयत्न करतात. विषारी आहे. थोडं वर करा ना. जर इन केस बाईट झाली तर हालत बेकार होती. जसं माझं बोट गेलंय. कारण माणसाचा जीव सगळ्यात महत्वाचा असतो. कारण जेव्हा बाईट होती त्या टायमाला पूर्ण पार जात होत डायरेक्ट. जर इन केस ह्याची बाईट झाली तर हाताला आवळपट्टी बांधायची नाही. विषारी आहे. आज त्याला आजगर म्हणून पकडायचा प्रयत्न करायचा नाही. वॉर्निंग देतो, कुकरच्या चुकीसारखा आवाज मारतो. बरोबर का? समजून जायचं कुठलं तरी विषारी जातीचा साप होईल.